ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. ताई, कल्याण डोंबिवलीमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली, ती म्हणजे मनसेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. मनसे आणि ठाकरे गट मुंबईत किंवा इतर राज्यांमध्ये आपल्या राज्यातल्या काही शहरांमध्ये एकत्र लढताना पाहायला मिळाली. कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र मनसेनं थेट आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. मी या संदर्भातली माहिती माझ्याकडे पूर्ण नाही आहे. मी आधी माहिती घेते मग त्यावर व्यक्त होते. पण एक नक्की मी आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीने महापालिका निवडणुकीमध्ये भाजपा शिंदे किंवा अजितदादांच्या सोबत वागलेली आहे ते बघता अजितदादा आणि शिंदे या दोघांनाही ही गोष्ट निश्चितपणे आता उमगलेली आहे की भाजपा या दोघांच्याही मुळावर उठलेली आहे, किंबहुना भाजपला कोणीही विरोधी पक्ष नको आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर वेगवेगळे विरोधी पक्ष जे लढत आहेत, या विरोधी पक्षांच्या यादीमध्ये भाजपाचा अजून एक विरोधक म्हणून जर शिंदे उभे राहत असतील तर कदाचित काहीतरी घडामोड घडते का ते बघितलं पाहिजे. मात्र आता श्रीकांत शिंदेंनी थेट जाहीरपणे येऊन सांगितलं, राजू पाटील असतील किंवा मग नरेश मस्के हे एकत्रित गट स्थापन करताना कोकण भवनमध्ये गेलेले होते. श्रीकांत शिंदेंनी थेट जाहीरपणे येऊन सांगितले की हो, मनसेनं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. नाही, मी तेच म्हटलं ना की मी त्याच्या संदर्भाने की त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत. ती कारणं ही आहेत का की भाजपाने आपल्याला त्रास दिलेला आहे, भाजपाने सगळीकडनं संपवायचा प्रयत्न केलेला आहे, तर भाजपाला धडा शिकवण्यासाठी जे आधी सगळे पक्ष एकवटलेले आहेत त्या पक्षांच्या सोबत आपल्या चुकीचं परिमार्जन करायचं म्हणून शिंदेंचाही संपूर्ण गट आता भाजपच्या विरोधात उतरत आहे का, असा एक वेगळा सिग्नल पण असू शकतो त्याच्या. म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये कदाचित मनसेनं पाठिंबा दिलेला असू शकतो. भाजपच्या विरोधात शिंदे आता दंड थोपटत आहेत का, असं जास्त मला वाटतं योग्य आहे. नाही, मात्र मग एकीकडे दोन ठाकरे बंधू जे आहेत ते नाही मी काय म्हणतो की भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार, शिवसेना, UBT, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सगळे लोक लढत आहेत. ठीक आहे, आता या सगळ्या लढ्यामध्ये जर शिंदेंनाही असं वाटत असेल की नाही आपण सुद्धा उतरलंच पाहिजे आता या लढ्यामध्ये आणि भाजपला विरोध केलाच पाहिजे, तर तेही एक समीकरण असू शकतं. मात्र एकीकडे दोन ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्रित प्रचार करताना एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये सुद्धा प्रचार करताना दिसले. मात्र त्याच मनसेनं आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देणं. ऐका मनसेने काय करावं हे मी नाही ठरवू शकत. मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे. मनसेची स्वतःची अशी एक स्वतंत्र विचार बैठक आहे, नेतृत्व संघटन केडर पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा यावर आपण कसं काय बोलू शकतो. पाहतोय की जर एकनाथ शिंदे हे भाजपच्या विरोधामध्ये मैदानामध्ये उतरत असतील तर त्याची नक्की हीच कारणं आहेत का. मात्र मनसेनं दिलेला पाठिंबा जो आहे तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.